एक कामगार कोण एक चांगला असेल ना जुगल गुमानला हे आहे त्या घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झालेला आहे. नक्की काय घटना आहे? जळगाव टाउनमध्ये पिंपराला हुडकोमध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवाने मुलगी 5 वर्षापूर्वी प्रेमावरून त्याच्यानंतर लग्न केलं होतं. मुलींच्या घरचे लोक याविषयी आवडत नव्हते. तेव्हापासून अजूनमधून त्यांचा वाद चालू होत होते आणि काल सकाळी त्या ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचा सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचा मामा त्यांचा नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होतं आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होतं आणि कोयत्यावरून जे मुकेश आहे मुकेशनं मानेवर त्यांना स्टॅबिंग केलं. त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलं. त्याच्यावर आम्ही FIR रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलं आणि ते FIRमध्ये आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, प्रकाश सोनवाने, बबलू बनसोडे, अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर 3 आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि जे गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक करण्याचा आमचं टीम तयार केलेलं आहे. तपास PA कडे आम्ही देण्यात आलेला आहे. एकूण किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला? एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. प्रेमविवाह हे एकमेवच कारण आहे का या सगळ्या पाठीमागे? मुलीने केलेला प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एकाच समाजाचं आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकल लेवलची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयावर त्यांचा वारंवार त्यांचा वाद चालूच होता. लग्नाला विरोध होता असं एक सांगितलं जातं. लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांचा काही ना काही कुजबूज चालूच होते आणि अजूनमधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालूच होत्या. सर, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय. जे आरोपी त्यांनी FIRमध्ये त्यांनी दिलेलं आहे नावं सर्व लोकांना आम्ही अटक करण्यात आलेले आहे. 2 आरोपी उठले ते दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे. सर, पोलिसांनी वेळेस दखल घेतली नाही असं पण नातेवाईक सांगतायत की परवा रात्रीच्या वेळेला जर वेळेस दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असते असंही म्हटलं. याच्यात काही चौकशी करून कारवाई होणार का? तसे काही अजूनपर्यंत आढळून आलं नाही. म्हणजे त्याच्या विषयावर आम्ही चौकशी करू. जरी खरंच तसे काही नेग्लिजन्स असेल त्या संबंधितांवरती योग्य तो कारवाई करू. होता सर 3 वर्ष झाले लग्न, 4 वर्ष झाले लग्न करेल होतं. ते घरी येऊन मुलाले टॉर्चर करत न मारत सर की तुला मारीच टाकू आम्ही, तुला मारीच टाकू. तर त्यांना घातच घरी टाकला सर. माझ्या मुलाचा मी धुणं भांड्याचे कामं करते, माझ्या नवरा हा माली काम करतो. आता माझ्या वारीले 2 लेकरं की कशी वागावं मी? एवढी वारी कस काय वागाव मी? 21-22 वर्षाची तर आहे मी वारी. माझ्या नातरांले कोण सांभाळ करीन दादा? अरे मला न्याय द्या. नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशनमध्ये राखेल आणि संशील गई की न त्यांना 5ची सजा व्हायला पाहिजे. मामुक्याला जवानी जवा टॉर्चर करत ते तो पोलीस केदार पोलीस तो ते 7-8 जण आहे दादा. ते घरी माझ्या वारीले मी आदबुकी करत न दादा. माझ्या वारीले पोटावर मारलं त्यांना. गाडीचं लेकरू बी मारी टाकू म्हणे. मी न थोडंशानं माझ्या लेकनं घेतलं अंगावर. माझ्या वारीले एकाकडे करीच माझ्या लेकाले न्याय पाहिजे दादा. मी धुणं भांडे करीच कस काय सांभाळू 2 लेकरं आणि माझ्या वारीले मी कस काय सांभाळू? मला न्याय पाहिजे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.